या ठिकाणी 100% पैलवान किरो साखरे यांची प्रचाराची हवा आहे. निवडून तर 100% किरणदादाच येणार आहे, कारण किरणदादांचे आमच्या इथं कामं भरपूर आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे प्रदीपदादांचा हात त्यांच्यावरती आहे. आमदार खासदारांचा जेवढा निधी नव्हता आला तेवढा निधी आपल्याला प्रदीपदादाच्या माध्यमातून ह्या भागामध्ये मिळालेला आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या या प्रचारामध्ये आपण आलो आहोत. या ठिकाणी पिंपरी सांडस या ठिकाणी तर दुकानदार आहेत. काय सांगाल आपण, कोणाला आपलं या ठिकाणी मतदान करायचं आहे, काय या ठिकाणी प्रचाराची कोणाची हवा आहे? या ठिकाणी 100% पैलवान किरो साखरे यांची प्रचाराची हवा आहे आणि ही हवा नुसती पोकळ नसून विकास कामांच्या जोरावरती आहे. कारण पैलवान किरण साखरे यांचं पंचक्रोशीत किंवा संपूर्ण जिल्हा परिषद जो गण आहे त्यामध्ये अतिशय मोलाची भूमिका आहे त्यांची. सर्वसामान्य प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम त्यांच्यामार्फत केलं जात आहे. इवन जिल्हा परिषद सदस्य होण्याच्या अगोदर त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वखर्चातून बरीच विकास कामे केलेली आहेत आणि प्रत्येक गावामध्ये युवकांमध्ये आणि तरुण पिढी तसेच जे वयोवृद्ध आबाल आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांनी यात्रेचं देवदर्शन घडून आणलेलं आहे. तसेच तरुण वर्गासाठी सुद्धा किंवा जे बैलगाडा मालक आहे त्यांच्यासाठी त्यांचं एक अतिशय उत्कृष्ट असं नियोजन असतं आणि ते स्वतः एक पैलवान असल्यामुळे त्यांचा जो जिल्हा परिषद गट आहे त्या प्रत्येक गावामध्ये ते एक चांगलं व्यवस्थित असं एक व्यायामशाळा बनवण्याचं पण त्यांचं नियोजन आहे आणि ते भविष्यामध्ये नक्कीच आपल्याला दिसून येईल. त्यामुळे माझे सर्व जे काही मतदार बंधू भगिनी आहेत त्यांना अशी विनंती आहे की त्यांनी किरणदादांना साथ द्यावी आणि निवडून द्यावी, कारण की त्यांच्या साथीनेच आपण खूप मोठे असे प्रगती करू. काय सांगाल, कशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण आहे? निवडणुकीचा वार सुरू आहे. जिल्हा परिषद गटामध्ये कोणाची हवा आहे, कोण निवडून येणार? तसं जिल्हा परिषद गटात लोणीकण पेरणे यामध्ये किरण संपत साकोरे आणि राणीताई दत्तात्रय वाळके पंचायत समितीला यांचं आम्ही काम करणार आहे आणि पिंपरी सांडस या गावातून जास्त प्रमाणात लीड देण्याचा प्रयत्न त्यांना करणार आहे. काय वाटतं तुम्हाला, किरण शेठ साकोरेच का? तरुण नेतृत्व आहे आणि सर्वांसाठी म्हणजे चांगलं माणूस आहे, एक नंबर दादांच्या सानिध्यातला माणूस आहे, त्यामुळं तर 100% किरण साकोरेच. काय सांगाल, निवडणूक आल्या, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा वार सुरू आहे, कोणाला मतदान करायचं आहे? किरण साखर यांना, का बरं? कारण रस्त्याची कामं, बैलगाड्या शर्यतीमुळं, अजून रोडची कामं केल्यामुळं अजून काय सांगाल, निवडणूक आल्या, कोणाला मतदान करायचं आहे? किरण साखर यांना करायचं आहे, कारण काशी विश्वनाथ यात्रा चांगलं हे झालं, काय नियोजन चांगलं पद्धतीने होतं. यात्रा घडवलेली आणि बाकीची पैकी सगळी कामं केलेली, त्याच्यामुळं काय भाजप रोडचं बैलगाडा शर्यत आणि हे काय कमळ लाईटीची कामं केलेली, त्याच्यामुळं त्यांना मतदान करायचं. काय चिन्ह आहे त्यांचं? कमळ. बस हे ओके झालं. लोणीकण पेरणे जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीचा वार सुरू आहे. काय सांगाल, कोणाचा प्रचार इकडे जोरात सुरू आहे आणि कोण निवडून येईल? निवडून तर 100% किरणदादाच येणार आहे, कारण किरणदादांचे आमच्या इथं कामं भरपूर आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे प्रदीपदादांचा हात त्यांच्यावरती आहे. आत्तापर्यंत प्रदीपदादा आमचं कोणचं काम असू, आज माझी आई आत्ता लोकनियुक्त सरपंच आहे पिंपरीची, कोणचं पण काम असलं तरी दादांकडे गेलं की ते 100% पूर्ण होतं. त्यामुळं आम्ही सगळेच म्हणजे आमच्या गावातली सगळीच लोक किरणदादाच्या मागे आहे. आम्ही एक शिक्के सगळं BJPचंच काम होणार दोन्ही. जिल्हा परिषद निवडणुकीचा वार सुरू आहे. काय सांगाल, कोणाला या ठिकाणी मतदान करायचं आहे, एकंदर काय परिस्थिती आहे? या ठिकाणी या हवेलीच्या पूर्व भागामध्ये माननीय श्री प्रदीपदादा कंद यांनी आत्तापर्यंत जिल्हा परिषद अध्यक्ष असताना इतर गावांमध्ये सर्व गावांमध्ये भरपूर असा निधी दिलेला होता. आत्तापर्यंत आमदार खासदारांचा जेवढा निधी नव्हता आला तेवढा निधी आपल्याला प्रदीपदादाच्या माध्यमातून ह्या भागामध्ये मिळालेला आहे. त्यामुळे प्रदीपदादाचं काम चांगलं आहे. प्रदीपदादांनी चांगली विकासाची कामं केलेली आहेत. वैयक्तिक लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या भावना म्हणजे लोकांच्या जपलेल्या आहेत त्यांनी. त्याच्यामुळं प्रदीपदादांच्या माध्यमातून दादांनी जे उमेदवार दिलेले आहेत तेच उमेदवार या ठिकाणी या भागामध्ये काम करतील. दादाच्या ह्याच्यामुळं अध्यक्षामुळे म्हणजे त्यांच्या ह्यानीच काम उमेदवार करतील असं मला वाटतं. अजितदादांचं आता निधन झालं, त्याचा काय परिणाम होऊ शकतो?
अजितदादांचं 100% अजितदादांचं भावनिक वातावरण आहे. आम्ही पण अजितदादांचं या ठिकाणी मागल्या वेळेस आमदारकीला काम केलं होतं. महायुतीचा धर्म पाळायचा म्हणून आम्ही दादांच्या सांगण्यावरून अजितदादाच्या पक्षाचं काम केलं होतं, खासदारकीला अजितदादाच्या पक्षाचं काम केलं होतं. परंतु आता परिस्थिती अशी की आपल्या भागातील सर्वसामान्य लोकांच्या ह्या गरजा महत्त्वाच्या आहेत, विकास महत्त्वाचा आहे. भावनिक राजकारण करून काय उपयोग होणार नाही. आत्ता आपल्याला भविष्यातलं विकासाचं महत्त्वाचं व्हिजन महत्त्वाचं आहे. त्यामुळं भावनिकतेवर जाऊन उपयोग नाही. माझं सर्वसामान्य जनतेला हे सांगणे आहे की भविष्यात तुम्हाला विकास पाहिजे असेल तर आता BJPचं सरकार आहे, तुम्ही मतदान BJPला करावं आणि उमेदवारांना, दादांच्या उमेदवाराला किरण शेठ साकोरे यांना निवडून द्यावं, हीच माझी अपेक्षा आहे, बाकी नाही. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.